जय भीम. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराता आंबेडकर यांच्या कार्यास त्यागास सविनय जय भीम. या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, ट्रस्टी तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्याही कार्यास त्यागास सविनय जय भीम करतो. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून दिनांक 24 मार्च 2024 रोजी संपूर्ण भारतभर बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षा संपन्न झालेली आहे आणि ही परीक्षा 3 भाषांमध्ये घेण्यात आलेली आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी. तर आज आपण भारतीय बौद्ध महासभेने जी बौद्धाचार्याची परीक्षा घेतली ती परीक्षा, तिचा पेपर जो लेखी पेपर 100 मार्काचा होता तो कशा पद्धतीचा होता त्याचं आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. प्रश्न पहिला प्रश्न आहे, सिद्धार्थ गौतमाचा जन्म इसवी सन पूर्व टिंब वर्षी व विवाह यशोधरा यांच्याशी इसवी सन पूर्व टिंब झाला. तर या पहिल्या रिकाम्या जागेचं उत्तर आपल्याला येईल, सिद्धार्थ गौतमाचा जन्म इसवी सन पूर्व 563 वर्षी व विवाह यशोधरा यांच्याशी इसवी सन पूर्व 547 साली झालेला आहे. प्रश्न पहिल्यातील दुसरा, गाळ्या जागामधला दुसरा प्रश्न आहे, भीमाबाईचे माहेरचे आडनाव टिंब व रमाईचे माहेरचे आडनाव टिंब आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल, भीमाबाईचे माहेरचे आडनाव पंडित किंवा मुरबाडकर व रमाईचे माहेरचे आडनाव धोत्रे असे आहे. तिसरी गाळ्याला जागा आहे, यशोधरेचे वडिलांचे नाव टिंब व आईचे नाव टिंब आहे. तर याचं उत्तर असं आहे, यशोधरेच्या वडिलांचे नाव दंडपाणी व आईचे नाव प्रमिता असे आहे. चौथी गाळ्याला जागा आहे, सिद्धार्थाचा सारथी टिंब व प्रवज्यविधी भिक्षापात्र देणारे टिंब होते. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल, सिद्धार्थाचा सारथी छन्न व प्रवज्यविधी भिक्षापात्र देणारे महानाम होते. पाचवी गाळ्याला जागा आहे, भगवंतांनी टिंब ब्रह्मविहारे सांगितले आहेत व बोधांगे सांगितले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला भगवंतांनी 4 ब्रह्मविहारे सांगितले आहेत व बोधांगे 7 सांगितले आहेत असं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे, गाळ्याला जागा, दरवर्षी 27 मे रोजी टिंबचा व 2 फेब्रुवारी टिंबचा स्मृतिदिन असतो. तर आपल्याला उत्तरामध्ये लिहायचे, दरवर्षी 27 मे रोजी माता रमाईचा व 2 फेब्रुवारी रोजी रामजी सुभेदार बाबा यांचा स्मृतिदिन असतो. पुढची गाळ्याला जागा आहे, भारतीय बौद्ध महासभेच्या बौद्ध जीवन संस्कार पाठाची प्रथम आवृत्ती टिंब साली व 18वी आवृत्ती सन टिंब साली प्रकाशित झाली. तर याचं उत्तर आपण असं लिहिणार आहोत, भारतीय बौद्ध महासभेच्या बौद्ध जीवन संस्कार पाठाची प्रथम आवृत्ती सन 1968 साली व 18वी आवृत्ती सन 2023 साली प्रकाशित झाली. पुढची गाळ्याला जागा आहे, मिगार मातेचे मूळ नाव टिंब आहे व अनाथ पिंडकाचे मूळ नाव टिंब आहे. तर उत्तरामध्ये आपण लिहायचे, मिगार मातेचे मूळ नाव विशाखा आहे व अनाथ पिंडकाचे मूळ नाव सुदत्त आहे. पुढची गाळ्याला जागा आहे, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ध्येय उद्दिष्टे टिंब असून एकूण धम्म प्रशिक्षण शिबिरे टिंब आहेत. तर याचं उत्तर आपण असं लिहिणार आहोत, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ध्येय उद्दिष्ट 10 असून एकूण धम्म प्रशिक्षण शिबिरे 24 आहेत. पुढची गाळ्याला जागा आहे, भारतीय बौद्ध महासभा
या धम्म संस्थेचे महिलांसाठी पहिले श्रामणेरी व बौद्धाचार्य शिबिर टिंबटिंब येथे झाले असून कालावधी टिंबटिंब ते टिंबटिंबी होता. तर याचं उत्तर आपण असं लिहिणार आहोत, भारतीय बौद्ध महासभा या धम्म संस्थेचे महिलांसाठी पहिले श्रामणेरी बौद्धाचार्य शिबिर चैत्यभूमी दादर येथे झाले असून कालावधी 2 फेब्रुवारी 2024 ते 11 फेब्रुवारी 2024 असा होता. तर अशा पद्धतीनं पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. याच्यामध्ये 10 प्रश्न होते, 10 गुणांसाठी प्रश्न होते. आता प्रश्न दुसरा बघूया. प्रश्न दुसरा आहे थोडक्यात माहिती लिहा. तर हा प्रश्नसुद्धा याला 5 प्रश्न आहेत, प्रत्येकी 2 मार्क आहेत, 10 गुणांच्यासाठी आहे. तर पहिला प्रश्न आहे, आषाढ पौर्णिमेला सिद्धार्थाच्या जीवनात घडलेल्या घटना लिहा. तर याचं उत्तर आपण असं लिहिणार आहोत, आषाढ पौर्णिमेला सिद्धार्थाच्या जीवनात घडलेल्या 4 घटना त्या अशा आहेत. पहिली घटना आहे गृहत्याग, दुसरी घटना आहे सारनाथ येथे पंचवर्गीय भिक्षूंना त्यांनी धम्मोपदेश दिलेला होता. तिसरी घटना लिहायची आपल्याला महामायेच्या गर्भात प्रवेश, आणि चौथी घटना आपण लिहिणार आहोत वर्षावास आरंभ. तर अशा पद्धतीनं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न दुसऱ्यातील दुसरा, चैत्यभूमीचे शिल्पकार कोणाला व का म्हणतात? तर याचं उत्तर आपण असं लिहिणार आहोत, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमीचे शिल्पकार म्हणतात. तर का म्हणतात? तर त्यांनी महू ते मुंबई अशी भीमज्योत काढली होती आणि त्या भीमज्योतीतून लोकांनी त्यांना जे दान दिले होते त्या दानातून त्यांनी चैत्यभूमी बांधलेली आहे आणि म्हणून त्यांना चैत्यभूमीचे शिल्पकार म्हणतात. तर या दुसऱ्या प्रश्नातील तिसरा अंक आहे. तिसरा प्रश्न असा आहे की भगवंतांनी सिगालला पूजा करण्याचा उपदेश दिलेल्या 6 दिशांची नावे लिहा. हे सिगाल सुत्तामधील हा प्रश्न आहे. तर सिगाल सुत्तामध्ये आपल्याला 6 दिशा सांगितलेल्या आहेत. तर बघूया कोणत्या दिशा आहेत त्या उत्तरामध्ये आपण लिहिणार आहोत. पहिलं आहे पूर्व दिशा. पूर्व दिशा याचाच अर्थ आपले आईवडील. दुसरी दिशा आहे दक्षिण दिशा. दक्षिण दिशा म्हणजेच गुरु, आपले गुरुवर्य. तिसरी दिशा पश्चिम दिशा म्हणजेच आपली पत्नी किंवा मुले. आणि चौथी दिशा आहे उत्तर दिशा म्हणजे आपले आप्त स्वकीय आणि मित्र म्हणजे नातेवाईक आणि मित्रमंडळी. आणि 5वी दिशा आहे खालची दिशा, याचा अर्थ सेवक किंवा आपल्या घरचे नोकरचाकर. त्याच्यानंतर 6वी दिशा आहे श्रमण, वरची दिशा श्रमण आणि ब्राह्मण. तर अशा पद्धतीनं या दिशांची आपण नावं लिहायची आहेत. पुढचा प्रश्न आहे याच्यातील दुसऱ्या प्रश्नातील चौथा, भगवंतांनी सांगितलेली संपत्ती नाशाची कारणे लिहा. आता याचे उत्तरसुद्धा आपल्याला या सिगाल सुत्तामधूनच घेतलेलं आहे. त्या सिगाल सुत्तामध्येच आपल्याला सांगितलेले आहे संपत्ती नाशाची कारणं. तर पहिलं आहे की दारूसारखे नशिली पदार्थांचे सेवन केल्याने आपली संपत्ती जाते, हे पहिलं कारण आहे. दुसरं अवेळी भटकण्याने आपली संपत्ती नष्ट होते. तिसरं आहे नाटक सिनेमासारखे जलसा पाहणे, याच्याने सुद्धा आपली संपत्ती नष्ट होते. चौथं कारण आहे जुगार खेळणे, याच्यानेही आपली संपत्ती तिचा नाश होत असतो. 5वं कारण सांगितलेलं आहे वाईट मित्रांची संगत करणे, याच्याने सुद्धा आपली संपत्ती नष्ट होत असते. आणि 6वं कारण सांगितलेलं आहे आळस, तर याच्याने सुद्धा आपली संपत्ती नष्ट होते. अशा पद्धतीनं ही 6 संपत्ती नाशाची कारणं या सिगाल सुत्तामध्ये भगवंतांनी सांगितलेले आहेत. प्रश्न दुसऱ्यातील 5वा, तथागत बुद्धांनी सांगितलेली 4 आर्य सत्ये लिहा. तर या ठिकाणी उत्तरामध्ये आपण लिहिणार आहोत तथागत बुद्धांनी सांगितलेली 4 आर्य सत्य अशी आहेत. पहिला आहे दुःख, पहिला आर्य सत्य आहे दुःख. दुसरं आर्य सत्य आहे दुःख समुदाय. आणि तिसरं आर्य सत्य आहे दुःख निरोध. आणि चौथं आहे दुःख निरोधगामिनी प्रतिपदा, म्हणजे दुःख निवारण्याचा मार्ग, याचाच अर्थ दुःख निवारण्याचा मार्ग. तर अशा पद्धतीनं तथागतांनी जी 4 आर्य सत्य सांगितली होती
ती आर्य सत्य आपण या ठिकाणी उत्तरामध्ये लिहायची आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ सर्व प्रश्नांची उत्तरं जर सांगितली तर व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये फक्त हे 2च प्रश्न घेतलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले प्रश्न आपण घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो.